नमस्कार मित्रांनो, मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी चाललो आहे भोसरी या ठिकाणी. सहल केंद्र आहे, उद्यान आहे. मी बघितलं नाही, रीलवरती पाहिलं होतं. तर आज मी तिथं चाललो आहे. चला मग मी तुम्हाला दाखवतो तिथली व्हिडिओ. तर आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहे. हे बघा, मागच्या बाजूला याची कमान उद्यानाची, आणि हे बघा भोसरी सहल केंद्र असं उद्यानाचं नाव आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हे आहे. आणि आता तिकीट काढलेलं आहे, 10 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हे बघा असे बदक लावलेले आहेत. आणि हा फोटोवाल्याचा सेटअप आहे. या ठिकाणी आपण फोटो काढू शकतो. आणि आतमध्ये एवढं काय नाही, नॉर्मल गार्डनसारखंच आहे. हे छोटंसं ब्रिज केलेलं आहे. इथं ओढा आहे छोटासा, आणि लहान मुलांसाठी इथे खेळणी आहेत. नॉर्मल गार्डनसारखंच आहे. या ठिकाणी वॉल पेंटिंग केलेली आहे. या ठिकाणी इथे लहान मुलांसाठी खेळायला. आणि गार्डनचं मेन आकर्षण हे आहे. आम्ही गेलतो तेव्हा मस्त सनसेट झाला होता. सुंदर वातावरण आहे. इथं तलाव आहे छोटंसं आणि मस्त आहे. तर गार्डनमध्ये त्या ठिकाणी फिरून मजा आली. आता आम्ही तिथं तलावाच्या साईडला हे बघा सनसेट एक अतिशय सुंदर आहे, छान दिसत होतं. गार्डनचा मेन आपल्याला जे बघण्यासारखं आहे तर ते तलावाचं आहे. अशा प्रकारचे झाडे वगैरे आहेत. आणि मागच्या बाजूला पाण्यामध्ये भरपूर मासे, बदक वगैरे भरपूर आहे. आपण बर्ड व्हॅलीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तशा प्रकारचं आहे. या ठिकाणी मासे वगैरे भरपूर आहेत. आम्ही फोटो व्हिडिओज वगैरे काढले. आणि हे बघा इथं साप निघाला आहे. हा तलावामध्ये साप आहे. माशांसोबतच आधी बघितलं तर बघून थक्क झालो आम्ही, पण नंतर कळलं की पाण्यातला साप आहे हा, बिना विषारी आहे. पण असं लहान मुलं वगैरे इथं असतात. मला असं वाटतं की बाजूला असं मोकळं नव्हतं पाहिजे होतं, काहीतरी ग्रिल वगैरे लावायला हवे होते. पण बघू आता. तर छान असं संध्याकाळचं वातावरण होतं. आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले. निघायच्या टायमाला हे दत्ताचं मंदिर छोटंसं होतं, शूट केलं तिथलं. तर अंधार झाला आहे, आम्ही निघालो आहे घराकडे. 7:30 वाजलेत. 8 वाजता हे गार्डन बंद होतं, तर भरपूर अंधार पडलेला आहे. आम्ही निघालो आहे घरी. आणि इथं बायकोचं फोटो काढणं चालू आहे, घरी चाललो आहे तरी. तर आता अंधार पडलेला आहे. इथं गोळेवाला होता, आम्ही गोळा घेतला. दोघांमध्ये एक मीच खाल्ला, बायकोनं नाही खाल्ला, सर्दी झाली होती म्हणून. तर भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.